शेतकऱ्यांना सक्तवसुली जी करते एसबीआय बँक ते बंद केलं पाहिजे। एसबीआयनी सर्व बँकांनी बंद केलं पाहिजे। आता आम्ही सांगतोय यांना, नंतर आमच्या रक्ताने शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी। एसबीआय बँक लोकांची कर्जमाफी करते, पण शेतकऱ्यांचे नाही। उद्योगपतींचे कर्ज माफ होत आहे, शेतकऱ्यांचे होत नाहीये। आपण या ठिकाणी पाहतोय एसबीआय बँकेच्या गेटवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते धडकले। गेट तोडून आतमध्ये शिरण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अडवणूक केल्यानंतर आता आपण पाहतोय की एक एक प्रहारचा जो कार्यकर्ता शेतकऱ्याची सक्तीची कर्ज वसुली बंद झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। शेतकरी आत्महत्या करतोय, श्रीमंतांचे कर्ज माफ होतात, गरिबांचे कर्ज का माफ होत नाही? उद्योगपतींचे कर्ज माफ होतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे। एसबीआय बँकेच्या बाहेरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। बच्चू कडू यांना सरकारनं भेटायला सुद्धा बोलवलं होतं, प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली, मात्र त्यांचं समाधान झालं नाही। आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलनाचं जे हत्यार आहे ते या सगळ्या बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपसला आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या एसबीआयच्या बाहेर आहे। मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये आंदोलन करण्यात आलं। एकीकडे अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। व्यापाऱ्यांचे कर्ज, उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, असा सवाल सुद्धा सरकारला विचारतात। नेमकी सरकारची भूमिका काय असणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर प्रहारचे हे कार्यकर्ते होते, एसबीआयच्या गेटवर आंदोलन करत होते। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांकडून होणारी सक्तीची कर्ज वसुली या मुद्द्यांवरून जाब विचारण्यासाठी म्हणून हे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ही सक्तवसुली थांबली पाहिजे असं म्हणत जोरदार घोषणाबाजी विधान भवन परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले। या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले। मात्र जोरदार घोषणाबाजी करत एसबीआयचं हे गेट उघडून आतमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता। गेटवर काही कार्यकर्ते चढले होते, या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विधान भवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। शेतकऱ्यांकडून होणारी सक्तीची कर्ज वसुली, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांवरून जोरदार घोषणाबाजी प्रहारचे कार्यकर्ते करत होते। या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले। एकीकडे अधिवेशन सुरू आहे, अशातच विधान भवन परिसरात एसबीआयच्या गेटवरच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। प्रहारच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बच्चू कडू यांनी मध्यंतरी शेतकऱ्यांच्याच मुद्द्यांवरून, शेतकऱ्यांसंदर्भातील विविध प्रश्नांवरून सरकारला घेरत आंदोलन केलेलं होतं, आमरण उपोषण केलेलं होतं आणि आता शेतकऱ्यांचेच मुद्दे घेत एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनाच्या परिसरात प्रहारचे हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं। हे सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र जोरदार घोषणाबाजी हे प्रहारचे कार्यकर्ते करत होते। शेतकऱ्यांकडून होणारी सक्तीची कर्ज वसुली थांबवा, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाहीये असा सवाल या आंदोलकांकडून केला जात होता। पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात होता। तातडीनं या प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं।